निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो ताई, आज अनुभव घेता का? हो ना ताई, बोला ना. सांगू का? हो सांगा ना. श्री तुम्हाला स्वामी. नाव सांगायचंय? रत्नागिरीहून बोलताय ना तुम्ही? हो, रत्नागिरीहून बोलते. हा हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, माझं नाव प्रिया पेडणेकर. हा. अनुभव आता 2 दिवसापूर्वींचाच आहे, छोटासाच आहे, पटकन सांगते. हो सांगा सांगा. हो. काय झालं, आम्ही सोमवारी म्हणजे 1 तारीखला नरसोबाच्या वाडीला, नृसिंहवाडीला गेलेले मी. अरे वा, हा रत्नागिरीहून. हा, रत्नागिरीहून. अरे वा. तर त्याच्या आधी काय झालं की खरं जाण्याचं वगैरे काही निश्चित नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं, निश्चित म्हणण्यापेक्षा काहीच नव्हतं अच्छा अच्छा. जाण्याचं. एक 8-10 दिवस अगोदर मला एक स्वप्न पडलेलं. अच्छा. तर एसटी बस दिसत होते आणि मी निघालेले दिसत होते गाडीत, म्हणजे असं तिकीट काढताना वगैरे दिसत होतं. आणि गाडीचं नाव दिसत होतं अक्कलकोट. म्हणजे एसटीने माझा प्रवास होतोय असं मला दिसत होतं. आणि आम्ही 3 माणसं जाताना दिसत होतो, म्हणजे 3घी जण, पण 2 माझ्या बरोबर दुसरे 2 कोण होते ते दिसले नाहीत. आणि माझा भाऊ दिसत होता, पण तो भाऊ ना गाडी चढता चढता म्हणजे असं गाडी सुटलेली दिसत होती, म्हणजे त्याला मिळाली नाही ती गाडी, असं दिसलेलं. आणि मग मी म्हणजे माझ्या घरात सांगितलं असं मला स्वप्न. म्हटलं बहुतेक कुठेतरी प्रवासाचा योग आहे. पण म्हटलं आमच्याकडे आता इथे पाऊस भरपूर असतो ना. हो, कोकणात खूप पाऊस. कोकणात खूपच पाऊस असतो. तर म्हटलं काय कुठे आता योग येणार आहे, म्हणून म्हटलं जाऊ. आणि काय झालं, माझी बहीण आहे ना, तर तिच्या मिस्टरांचं ना ते धार्मिक विधी करतात ना, आपण वाडीला करतो ना तिकडे. बरोबर. तर त्याच्यासाठी त्यांनी मग आमच्या इथे सेवा केंद्रात काकांनी ते सेवा देणारे काका असतात ना, त्यांनी 2 जुलै तारीख सांगितलेली. तर तिची फॅमिली म्हणजे ते तिघी जाणार होती, तिचे सासू, ती आणि तिची मुलगी. तिला एकच मुलगी आहे, म्हणजे मुलगा वगैरे नाहीये. तर ते काका बोलले की मुलीने पूजा, संकल्प आणि हवन केलं तरी चालेल, आणि पिंडाचा जो विधी आहे ना, तो ते दुसरे गुरुजी बसून करून घेतात ना आपण, तसं करणार होते. आणि त्या जाणार होत्या. तर त्या जाणार होत्या प्रायव्हेट गाडी करून, भावाची गाडी काम निघालं होतं म्हणून ते नाही म्हणून सांगितलं. आणि 2-3 गाड्या बघितल्या. आदल्या दिवशी रात्री ना 12:30 वाजेपर्यंत त्यांचं गाडीनेच जायचं ठरलेलं, म्हणजे आपल्या 4 व्हीलरने. आणि नंतर मग अचानक म्हणजे गाडीच मिळे नाही कुठे. मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही एसटीने जा. म्हटलं असं सहजच नाही, म्हटलं की आता 2 तारीख तर दिलेली आहे आणि आपण त्याच दिवशी निघू शकत नाही. 9ला सांगितलं ना सकाळी तिथे विधीला. तर मग म्हटलं तुम्ही आदल्या दिवशी जा एसटीने. तर माझी जाऊबाई एसटी मध्ये आहे, कंट्रोलर आहे एसटी मध्ये, नाही डेपो मॅनेजर आहे. तर मग मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं आहे बस म्हणून वगैरे. मग त्या चालेल बोलल्या. दुसऱ्या दिवशी काय झालं, ज्या दिवशी सोमवारी त्या जाणार होत्या त्या दिवशी तिच्या सासूबाईने ना अचानक बरं वाटेना असं झालं, त्रास व्हायला लागला. म्हणजे त्यांना सकाळी 7च्या किंवा 5च्या बसने जायला सांगितलेलं, पण म्हटलं एवढ्या पहाटे 5ला जाण्यापेक्षा 7च्या बसने जा. तर ठीक आहे म्हणून. आणि त्यांना उठायलाच नव्हतं, म्हणजे असं पाठीत वगैरे दुखायला लागलं, असं प्रेशर वगैरे लो झाल्यासारखं वगैरे. आणि त्या काय बोलल्या की मी काय येणार नाही, मला एवढा प्रवास जमणार नाही एसटीचा. तर मग ह्या दोघी कशा जाणार, आणि कधी गेलेल्या नाहीत ना एवढ्या लांब. मग तिनं, माझी भाची आहे ना, तर तिने मला फोन केला 5:45ला सकाळी की मावशी, आई म्हणजे आजीला आई म्हणते, आई म्हणते की मी येणार नाही म्हणून, मला त्रास होतोय म्हणून. तर मग आम्ही कसं जाणार दोघी, तर तू चल आमच्या सोबत. तर मी म्हटलं आता तू 4:45ला म्हटलं फोन केलास, आणि म्हटलं मी 1.5 तासात कशी लगेच निघणार ना, आणि ते जवळचा पण प्रवास नाहीये ना. आणि हे कसं 5:30ला ड्युटीला जातात सकाळी, म्हणजे 6ची ड्युटी. मला पण घरात सगळा प्रॉब्लेमच. मग मी म्हटलं तुला 10 मिनिटांनी सांगते. मग मी ह्यांना विचारलं. मग मला काय वाटलं की आपल्यामुळे आता तिला एवढ्या महिन्यांनी ती तारीख मिळाली, आणि त्याचं कसं असतं की एकादशी वगैरे काहीतरी ती तीथ मिळायला लागते ना, असं काहीतरी असते. त्याप्रमाणे ती 2 जुलै तारीख आली होती ना.
हा हा की आता म्हटलं आता एकदा त्यांची म्हणजे त्यांच्या हातून राहून गेलं की ते राहणारच ना, म्हणजे हम्म, मग आपल्यामुळे नको. चल म्हटलं असू देत म्हटलं. मग मी मिस्टरांना हम्म, बोलले की मी जाऊ का, तर ते म्हणाले जा म्हणून, म्हणजे असं. हम्म. मग आम्ही एसटीने गेलो. हा, 7च्या एसटीने. म्हणजे आधी कोल्हापूरला गेलो. तर हम्म, ते काका बोललेले की कोल्हापूरला तुम्ही ओटी भरा म्हणून महालक्ष्मीची. माझी पण कुलस्वामिनी महालक्ष्मी कोल्हापूरचीच आहे आणि हम्म. तिचीही तीच आहे, त्यामुळे अनायासे आमची हा. ओटी भरणं झालं. अरे वा. मी तिच्याकडे आदल्या दिवशी माझी ओटी दिली होती, तू जातेस तर माझी ओटी भर म्हणून. तर हम्म, म्हटलं काय माहिती महालक्ष्मीने स्वतःच मला बोलवून घेतलं म्हणजे तिथे हम्म, ओटी भरायला. मग ते मी हम्म, आम्ही जाऊन ओटी भरली तिथे, अन्नछत्रमध्ये जेवलो, म्हणजे कोल्हापूर बसने तिथपर्यंत गेलो आणि आणि हम्म. तिथून वाडीला जाण्यासाठी म्हणजे निघालो. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं तिथल्या गुरुजींनी की तुम्ही संध्याकाळी 5:30 ते 6च्या आत तिथे आलं पाहिजे, कारण इथे काहीतरी नियम आहेत, म्हणजे संध्याकाळी लवकर वगैरे जायचं, म्हणजे ते हा, भक्त निवासमध्ये रूम वगैरे पण, म्हणजे ते म्हणाले मी सगळं अरेंज करून ठेवतो म्हणून. हा, 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 हा. तर मग आम्ही मग तिथे 3 वाजेपर्यंत कोल्हापुरातच होतो, कारण आम्हाला 5 तास लागले इथून रत्नागिरीतून कोल्हापूरला जायला. अरे बापरे. हा, कारण एसटी आणि रस्ता खूप खराब खराब आहेत ना रस्ते आता, म्हणजे हा, असं हा. खूपच खराब आहे हा हायवे इकडचा. हम्म. मग तिथून आम्ही वाडीला जायला निघालो, जयसिंगपूरला गेलो, जयसिंगपुरातून नरसोबाला. आम्ही पहिल्यांदाच एसटीने एवढा प्रवास केला, तो पण हा, हा. तिघीने. हा. हो, पण व्यवस्थित प्रवासात काही दगदग झाली नाही, कुणाला त्रास झाला नाही. हा, अंबाबाई म्हणजे महालक्ष्मीची ओटी वगैरे व्यवस्थित भरली गेली, अन्नछत्रमध्ये जेवलो वगैरे. हा, हा. पण त्यांनी जे सांगितलं होतं आम्हाला 6 वाजेपर्यंत तरी या, 5:30 वाजेपर्यंत, ज्या वेळेला आम्ही नरसोबाच्या वाडीला उतरलो आणि ती मंदिराची जी कमान आहे ना, हा, तिथे आम्ही चपला काढायला म्हणजे गेलो ना, त्यावेळेला बरोबर 6:05 होते. हा, 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 हा. म्हणजे आम्ही अरे वा. अगदी करेक्ट वेळेत बघा बरोबर ना. तिथे पोहोचलो. हो. हम्म, आणि पाऊस वगैरे पण होता, तरी पण आम्ही व्यवस्थित पोहोचलो. मग ते आम्हाला गुरुजी घ्यायला आले. हम्म, ते सगळं झाल्यानंतर ना, दुसऱ्या दिवशी विधी वगैरे व्यवस्थित पार पडला. 9चा होता, तर 11 वाजेपर्यंत 2 तासात आटपलं. तर हम्म. आम्ही लगेच परत येणार होतो. तर माझी भाची काय बोलली, मावशी मला ना हे खूप आवडलंय, म्हणजे नरसोबाची वाडी खूप आवडली. हा, हा, इथे हा. सगळं आपण म्हणजे, मग आपण एक रात्र म्हणजे एक दिवस आजचा राहूया का, म्हणजे असं मला हम्म, इथे राहायचंय म्हणून. हम्म. तर म्हणते तू हो म्हण ना. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मी मी 5 मिनिटं विचार केला आणि तिला काय म्हटलं की मी राहीन, पण म्हटलं माझी एक अट आहे. तर म्हणते तू तू हो म्हणणार असेल तर मी तुझ्या सगळ्या अटी पाळेन. तर म्हटलं आपण तिघींनी पण एक दिवसीय पारायण करायचं, ह्या दत्तधाम मध्ये आपण आलोय ना. तर आणि आज योगिनी एकादशी आहे, तर त्याचं अरे काही वा. त्याचं काहीतरी आपण म्हणजे हे करून घेऊया, फायदा करून घेऊया, आपण एवढ्या लांब या ठिकाणी आलोय म्हटल्यानंतर. हम्म. आणि ती लगेच तयार झाली. म्हणजे मग त्यासाठी तिचं खूप कौतुक आहे की आत्ताची मुलं आहेत ना, ती हो, माहिती ना, म्हणजे असं ऐकत नाहीत की बरोबर. मला काय बोलले असते की तुझं तू कर आणि आम्ही तोपर्यंत फिरून येतो, असं बोलली असती. हा, पण हा, ती म्हणाली नाही ठीक आहे, मी पण बसते म्हणून पारायणाला. हा, मग आम्ही हा, तिघींनी पण, मग आमच्याकडे पोथी सारामृतची होती ना, आम्ही हा, नित्यसेवेसाठी नेलेले होते ते. हा, हा, मग आम्ही तिघींनी सारामृतचं पारायण केलं. पण त्याच्या अगोदर ना मी रत्नागिरीच्या केंद्रात आमच्या फोन केला होता हा, हा. की आज आम्ही इथे पारायण केलं तर चालतं का. ते म्हणाले चालतं, पण आज आहे एकादशी, तर तुम्ही भागवत पारायण केलात तर खूप उत्तम होईल, म्हणजे हो, संक्षिप्त भागवत हो. पारायण जरी केलात तरी. हम्म. तर मग मी म्हटलं आता मी आधी पहिलं बोलले ना मी हा, सारामृतचं, तर म्हटलं ते मी करते आणि संध्याकाळी हे करेन म्हटलं. हा, तर हा, त्या बोलल्या की इथे केंद्र आहे, दिंडोरी प्रणीत आपलं म्हणजे केंद्र आहे स्वामींचं, हा, खूप हा, छान आहे, मोठं आहे, 2 मजली इमारत आहे, हा, अगदी प्रशस्त बांधलेलं आहे. 2 वर्षच झालेत बांधून तिथे. हा. तर दोन्ही टाइम अन्नछत्र चालू असतं, महाप्रसाद तिथे दोन्ही टाइम असतो त्या केंद्रामध्ये पण. हो. हो, तिथे असतो. तर मग त्या म्हणाल्या की तुम्ही तिथे जा म्हणून, आणि म्हणजे गेलात आहात तर स्वामींच्या केंद्राला भेट द्या. तर म्हटलं चालेल जाईल. आमचं पारायण दुपारी झालं, म्हणजे हे विधी झाल्यानंतर 12 वाजता आम्ही तिथे परत त्या महाप्रसाद जेवलेलो दत्तधाम मध्ये, म्हणजे नरसोबाच्या वाडीमध्ये हा, ना, तिथे जेवलो. त्याच्यानंतर पारायणाला बसलो, तिघींचं पारायण आटपलं 4:30 वाजेपर्यंत. हा, त्याच्यानंतर मग आम्ही ते शोधायला गेलो. तर 5 मिनिटाच्या अंतरावर चालतच आहे, हा, हा. कृष्णाकाठीच आहे ते. तिथे गेलो. आणि झालं काय, तिथे जाईपर्यंत शोधेपर्यंत आम्ही उद्याची बस वगैरे चौकशी करेपर्यंत 6:30 वाजायला आले. नंतर माझ्या लक्षात आलं की 6:30ची आरती. तर आम्ही तिथे पोहोचल्यावर आम्हाला 6:30ची आरती मिळाली. पण अरे झालं वा. काय,
हो. पण हं, झालं काय, की ते हं, हे आहे ना, केंद्र आहे ना, ते लवकर बंद करतात ते. हं, हं, की जास्त आणखी अजूनही एवढी वर्दळ नाहीये रात्रीची म्हणजे तिथे. हं, मग ते आरती झाल्यानंतर तिथे लगेच महाप्रसाद चालू होतो. हं. पण त्या दिवशी काय झालं, मी त्यांच्याशी बोलले, जे सांगलीतले सेवेकरी दादा ते तिथे सेवा वगैरे हे करतात. अच्छा. हं, तर मी सांगितलं आम्ही रत्नागिरीहून आलोय वगैरे, ते सगळं बोलले. ते हं, म्हणाले महाप्रसाद वगैरे घेऊनच जाता इथे आलात तर. हं. आणि मग काल भैरवाष्टक आपण आरतीच्या वेळेला काल भैरवाष्टक घेतात ना, हो. हवनयुक्त काल भैरवाष्टक असतं ना. हां, हां, पण तिथे वेगळं असतं पद्धत. तिथे कसं हं, आहे, की आरती झाल्यानंतर हं, बाहेरचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये हं, होम मोठा केला जातो आणि हं, हवन 11 वेळा काल भैरवाष्टक, हं, 3 वेळा वल्गा सुक्त, हं, अशी ती सेवा असते त्यांची. पण त्या दिवशी एकादशी होती त्यामुळे विशेष सेवा होती की विष्णू सहस्त्रनाम. हं. आणि आम्ही जेव्हा गेलो आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडताना मी तिथे हवनाच्या इथे जाऊन उभी राहिले. तर हं. त्यांनी मला विचारलं, तुम्ही बसणार का? म्हटलं होय. आम्ही तिघी पण हवनयुक्त विष्णू सहस्त्रनाम सेवा झाली त्यांची. ओहो! माझ्या मनात असं खूप हे वाटत होतं, की हं, माझ्याकडून पारायण झालं नाही भागवत पारायण, की आता इथे हं, आमच्याकडे वेळ नाही म्हणून सांगितलं ना. पण हं. स्वामींनी मला त्याचं फळ लगेच दिलं. जे सारामृतचं हो. पारायण केलं ना, हं. त्याचं फळ मला असं दिलं, की भागवत एकादशी म्हणजे योगिनी एकादशी आहे, तर चल तुला मी हो. हवनयुक्त सेवा करून घेतली माझ्याकडून. ती उच्च कोटीची असते ना, हो, अतिशय उच्च अगदी कोटीची. हो. आम्हाला तिघींना पण ती सेवा मिळाली, हवनयुक्त अरे सेवा करायला वाह! मिळाली. आणि मग किती नंतर मग भाग्यवान ताई तुम्ही. हो. हं, आणि मग ती सेवा झाल्यानंतर महाप्रसाद वगैरे घेतला. आम्ही आलो. मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघायच्या अगोदर हं. परत आम्ही कृष्णामाईचा आम्ही मानसन्मान केला श्रीफळ वगैरे देऊन. अच्छा, अच्छा. म्हटलं हं. आपण तिच्या काठी आलो. तिने आपल्याला व्यवस्थित आणलं, तसंच सगळे विधी करून घेतले व्यवस्थित. तर हां, हां, त्याच्यासाठी आभार म्हणून वगैरे हां, हां. ते सगळे केले. आणि म्हणजे मला हेच सांगायचंय, की आपल्याला जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो मनापासून ना, हां. त्याचं फळ तर ते लगेच देतात. अगदी, म्हणजे अगदी. हे सारामृतचं खरं आहे. ते मी केलं ना सारामृतचं मी नाही केलं, त्यांनी करून घेतलं. करवून घेतलं. खरं आहे. पण जे माझ्या मनात राहिलं होतं ना, की आपल्याकडून झालं नाही भागवत पारायण, हां. तर त्याचं मला फळ म्हणून त्यांनी विष्णू सहस्त्रनामची आणि एकादशीच्या दिवशी हवनयुक्त, ते पण त्या दत्तधाममध्ये, हो की ना. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, की आपल्याला कोण तिथे बसायला देणार ना, आपण अगदी नवीन हो. असताना वगैरे. आणि खरंच. इतकं सुंदर हवनयुक्त सेवा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही म्हणायचं. आणि एवढं म्हणजे असं पूर्ण त्यांची बिल्डिंग अशी दुमदुमत होती एवढ्या आवाजात, म्हणजे असं. हो. हो, हो. पण तुम्ही खूप किती छान दिवस होतात वाटलं. तिकडे? 2 दिवसच होतो. अच्छा. सोमवारी हं. गेलो, हां. मंगळवारी एकादशी होती ना, योगिनी बरोबर. एकादशी. हां, हां, हां. आणि बुधवारी सकाळला आम्ही 9-10च्या दरम्यान निघालो इकडे यायला. अरे वाह! बरं, इकडे आलेलो आणि आम्ही कोल्हापूरपर्यंत, वाडीतून कोल्हापूरपर्यंत डायरेक्ट बस आम्हाला मिळाली, तिथे आलो. कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही गाडीत बसलो वगैरे, घरी आलो. मला गाडी मिळाली होती रत्नागिरी, अक्कलकोट रत्नागिरी. अच्छा, आणि अच्छा. मी आपली म्हणते, की घरी आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पण हे आठवते, की मला स्वप्न जे पडलं होतं, हं. त्याच्यात मी अक्कलकोट दिसत होतं. म्हणजे हो ना. अक्कलकोटची गाडी दिसत होती. हां, तर हां, हां. म्हटलं मी तर अक्कलकोटला गेले नाही, मी तर नरसोबाच्या वाडीला गेले. मग म्हटलं मला अक्कलकोट कसं दिसलं? तर त्याच्यानंतर मला आठवलं, की मी जी आले ती येताना मला ती अक्कलकोट गाडी दिसली होती, बस मिळालेली. ओह! बघा. म्हणजे मला मला त्यांनी 8 दिवस अगोदर दाखवून दिलं, की तू दाखवून दिलं. अक्कलकोट बसनी परत येतेस इकडे, आणि ते पण तिकीट काढून, म्हणजे एसटीनेच तुझा प्रवास होणार आहे. खरं, खरं. म्हणजे ते अगदी बरोबर त्यांनी तंतोतंत म्हणजे मला दाखवून दिलं तसं. दाखवून दिलं. आणि मी ड्रायव्हरच्या ड्रायव्हर सीट असते ना, त्याच्यात 2 सीट पाठी, म्हणजे तिसऱ्या सीटवर बसले होते. तिथून ते आता नवीन गाड्या झाल्यात ना एसटीच्या, आपल्या इलेक्ट्रॉनिक माहिती ना. हो, हो, हो. क्रॉस मध्ये असं खाली ठेवलेलं त्यांचं बोर्ड दिसतं ना, अक्कलकोट रत्नागिरी. तर हो. मी येताना खरोखरच त्या 3 नंबरच्या सीटवर मला जागा मिळत होती आणि तिथून ते मला बरोबर दिसत होतं, वाह! अक्कलकोट रत्नागिरी. किती छान होतंय. किती सुंदर अनुभव आहे तुमचा. मला इतकं म्हणजे इतका स्वामींचं म्हणजे म्हणजे खूपच आभार हो, मानले, हो, की हो. आणि विशेष म्हणजे माहितीये, की आपण एवढ्या लांब जातोय, तर मला माहित होतं, मला सगळे विचारत होते, तुम्ही किती जण जाताय? तर मी म्हटलं आम्ही 4 जण आहोत बरोबर हां, हां, म्हटलं. हां. की म्हटलं जे नेणारे आहेत ना, ते आमच्या सोबत आहेत म्हटलं, हां, हां, हां. येताना पण आणि जाताना पण. त्याच्यामुळे बरोबर. अजिबात आम्हाला कसलीही दगदग, पण असे कटकट, टोटल त्रास किती जण काहीच. गेलेलात तुम्ही? आम्ही तिघीच गेलेलो आणि स्वामी आमच्या बरोबर चौथी. अरे वाह! पण म्हणजे असं गावातलं किंवा आजूबाजूचं कोण नाही? कोणीच नाही, अय्या! कोणीच नाही. आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच एवढा प्रवास केला आणि तो पण वाह! इतका सुरळीतपणे पार पडला, की वाह, त्यांनी वाह! पार पाडून घेतला. पाडून आणि घेतला.
आणि जेव्हा रत्नागिरी जवळ आलं ना त्यावेळेला हातकंब्याच्या इथे आल्यानंतर पुढे एक 4 व्हीलर होती, म्हणजे मला बरेच वेळा ते दिसले, पण 4 व्हीलर वरती समोर आली, मुद्दामून अशी आडवी येते ना तशी आली, आणि त्याच्यावर स्वामींचा भला मोठा फोटो. जणू ते सांगत होते, बघ मी तुझ्या सोबतच आहे, जाताना पण आणि येताना पण. खरंच असं खरंच मी म्हटलं खूप हा सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर करते. हो हो नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. हो हे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.